आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतायत? आपुलिया हिता. आता हित म्हणलं की आपण प्रत्येक गोष्टीत हित बघतो महाराज. कोणत्या गोष्टीत हित बघत नाहीत? पाहतो. आपण जर एखाद्याच्या लग्नाला जायचं असलं आणि तिथं जर जेवण नसलं तरी आपण म्हणतो आयला उपाशी यावं लागन बाबा. म्हणजे आपल्याला जर जेवणाची सोय जरी नसली तरी बी आपण त्या लग्नाला जाणं टाळीतो. सावलीत 4 चाकी गाडी नसली तर त्या गाडीत सुद्धा आपण जात नाहीत. नको बा म्हणतो इतकं कडाक्याचं ऊन पडलंय, हा उगं कायला आपण काळे पडतो चेहरे. म्हणजे आपण माणसं अशी आहोत, माणसं प्रत्येक गोष्टीचं हित पाहणारे माणसं आहेत. कुठलीही गोष्ट असू द्या, कितीही छोटी गोष्ट असू द्या, जर आपलं हित असेल तरच महाराज आपण तिथं जातो, नाहीतर आपण जात नाही. हित म्हणजे इतकं हित आहे महाराज की आपण जर देवाकडे जरी गेलो दर्शनाला, आपल्या मंदिरात जरी सकाळी दर्शनाला गेलो तरी आपल्याला हित डोक्यात येतं. हे ग्रामदेवता मी दर्शन घेतो पण माझ्या पोरीचं जमू दे, हा माझ्या पोराला चांगले मार्क मिळू दे, माझ्या पोरगाचा चांगल्या इंजिनिअरिंगला नंबर लागू दे, हा माझ्या दारात 4 चाकी गाडी येऊ दे, हा माझ्या कांद्याला चांगला भाव येऊ दे. मावशानं बरोबर, आमच्या मेथीला चांगला भाव येऊन दे बा देवा, लोकांकडे मेथी संपू दे ना आमच्याच मेथीला भरभराटी येऊन दे, हा एखादा बोर मारला बोरला लय पाणी लागू दे, हा माझ्या एरीचंच फक्त डबडबून जाऊन देऊ, मग एरी दुसऱ्याला नसलं तरी चालन. पण देवाकडे जाताना आपण प्रत्येक गोष्टीचं महाराज हित करतो. आता कीर्तनात बसताना एकदम फ्रेश बसायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कर्ज झाल्यासारखं राहायचं नाही, हा ज्याच्यावर खरं कर्ज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द महाराज. म्हणजे बंद करा ते, एकदम टवटवीत फ्रेश संवाद करायचा, चर्चा करायची. म्हणजे तुम्ही आम्ही दोघं जर बोललोत, टाळकऱ्याने टाळ वाजवलं, मृदंगाने मृदंग वाजेला, हार्मोनियम वादकाने जर हार्मोनियम वाजवलं तर आपल्या सर्वांचं सुंदर असं कीर्तन होईल. विठ्ठल म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत हित पाहणारे माणसं आहेत. आपण देवाला सुद्धा सोडलेलं नाही महाराज. इतके नंगाट माणसं आपण आहेत, अजिबात काही विशेष ठेवलेलं नाही. बघा तुम्ही आम्ही एक पिक्चर पाहिलेला असेल, आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र कलाकार, त्या कलाकाराचं नाव आहे महाराज मकरंद अनासपुरे. आपला पोरगा आहे, आपल्याला अभिमान आहे की ज्याचं महाराष्ट्रभर नाव आहे. त्यांचा एक पिक्चर आहे, ते राजकारणात असतात, साधारण गरीब कुटुंबातले असतात, आपल्यासारखेच असतात. मग ते लगेच ते डोकाला देवाकडे जातात, देवाला म्हणते ते भगवंता मी तुझा लय भक्त आहे, मला उलशिक मदत कर. आता देव भोळा असतो, कुठल्याही भक्ताला त्या ठिकाणी प्रसन्न होतो. एखादा कीर्तनात म्हणला ना, आता झांजे महाराजाचं कीर्तन आहे, मी नाहीच जाणार मंडपात, हरकत नाही, देव त्याच्यावर नाराज होणार नाही. घरून बसून ऐक बाबा, नाही ऐकलं कानात बोळे घातले, हेडफोन लावून, नाही तर टीव्हीचा आवाज वाढव, अडचण नाही, देव त्याच्यावर सुद्धा नाराज होणार नाही. देव हा भोळा असतो, देव प्रत्येकावर कृपा ठेवतो महाराज. भक्ती करा नका करू, देवाला नावं ठेवा, हरकत नाही, पण देव हा प्रत्येकावर कृपा करून असतो महाराज. देवाची सत्ता आहे म्हणूनच तुम्ही आम्ही व्यवस्थित आहोत. ज्या दिवशी देवाची सत्ता तुमच्या आमच्यावरली संपल त्या दिवशी तुम्ही आम्ही व्यवस्थित नसता. चाले हे शरीरा कोणाची आस ते, हो चाले हे शरीरा कोणाची आस ते, चाले शरीरा कोणाची आस ते, चाले बोलावीते हरिविना, बोलावीते हरिविना रे, कवी आई कवी झाला नारायण
हे कवी ऐकावे एक नारायण हो दे कवी ऐकावे एक नारायण कवी ऐकावे एक नारायण वा सुंदर एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. म्हणजे देवाच्या सत्यवीत तुमचं आमचं काही चालत नाही महाराज. आणि मग तो भक्त देवाची भक्ती करतो, देवाला नवस करतो, हे देवा मला चांगले दिवस येऊ दे, चांगले पैसे मिळू दे, माझ्या हातून चांगलं काम घडू दे. आणि देवाला नवस करतो मला पुढच्या पंचवार्षिकला आमदार होऊ दे. आता आमदार व्हायचं का सोपी गोष्ट आहे का? आमदार म्हणजे सध्याचा सरदार आहे महाराज ह्या राज्याचा. आणि मग ते सरदार व्हायचं स्वप्न आता पण देव दया करणारा असतो, कृपा करणारा असतो. एखाद्याने नवस केला, भक्ती केली, लीन झाला आणि खऱ्या अर्थानं जर देवाची भक्ती केली तर देव कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हा आम्हाला प्रसन्न होतो महाराज. ती भगवंताची लीला आहे, कृपा आहे, होतीच आपल्याला. आणि मग त्याही भक्तांनी देवाला वाटलं हा लय प्रामाणिक भक्त आहे, भक्ती करतोय बाबा, मग आता याला आपण येणाऱ्या काळात आपण त्याला आमदार करू. त्याला भगवंताची कृपा झाली, तो भक्त एकामागून एक एक काम करत गेला. विधानसभा आली, कार्यकर्ते जमले, मस्तपैकी तो निवडून आला, चांगले मतं घेतले, चांगली मिरवणूक झाली. आणि ती मिरवणूक देवाच्या दारात आली वाजत गाजत. डांगचिंग मचळांग डांगचिंग मचळांग डांगचिंग मचळांग डांगचिंग मचळांग आली वा मिरवणूक. देव बिटाव करला. देव काय झोपवतो का? 24 तास जागाचे महाराज. देवाला कुठं झोप लागते का? नाही. तुमची आमची काळजी आहे महाराज त्यांना. फक्त असं मावशानो ध्यानात आणू नका की आमच्या पोराची, आमच्या सोनाची, आमच्या नाताची आम्हालाच काळजी आहे. आपल्याही वर मायबाप बनून तुमची आमची जर काळजी करणारा कोण असेल तर तो परमेश्वर आहे, परमात्मा आहे. आणि मग ती मिरवणूक मंदिराच्या दारात आली. देवालाही वाटलं आता भक्त आपला आलाय. भक्ताने नवस केला होता की देवा मी जर आमदार झालो तर तुला सोन्याची टोपी घाली. साधी सुधी नाही, सोन्याची टोपी. देवाला वाटलं आता आपले दिवस बदलले महाराज, लय दिवस झालं नुसतं काहीच नाही, उघडाचे नुसते फुलं वाथेत लोक. पण एक भक्त आपला असा झालाय की तो आता आपल्याला सोन्याची टोपी घालणार आहे. आता देवाला बरं वाटतं ना. सोनं म्हणलं आता सोन्याचा भाव लय गगनात गेलाय, सोनं मिळतंय म्हणलं देव बी खुश. मग तो वरतं मिरवणूक जवळ आली, देव बी टवकारला, भक्त बी तयार. भक्त आला, हे देवा तुम्हाला प्रसन्न झाला, तुझ्या कृपेने मी आमदार झालो, चांगल्या मताने निवडून आलो, मला तुझ्यामुळं चांगले प्रामाणिक कार्यकर्ते मिळाले, त्यांचे खांदे सोडले, मला मिरवणूक काढून मला खांद्यावर घेऊन आता फक्त नवस फेडायची वेळ राहिली, फक्त तुझी. आता देवाला वाटलं गडी आला पण नवस फेडायला, म्हणजे आता आपल्याला सोन्याची टोपीची. आणि लगेच आवाज दिला, ऐ सोन्या, ऐ सोन्या, ऐ सोन्या. सोन्याला आवाज दिला की सोन्या नावाचं पोरग पुढं आलं महाराज. आणि लगेच ते सोन्या आला, त्याच्या डोक्यातली टोपी काढली आणि त्या देवाच्या डोक्यात टाकली. म्हणजे काय केलं? देवाला कुणाची टोपी घातली? सोन्याची टोपी घातली महाराज. मग देवाला सुद्धा आपल्याकडे सोन्याची टोपी घालणारे आहेत आणि बहुतांश त्याच्यामध्ये राजकारणी आहेत. विठ्ठल राजकारणी आहेत, पण कोणते आहेत? ते वरचे राजकारणी आहेत, वरच्या लेवलचे मंत्री संत्री नाही का, अशा लेवलचे. पण खऱ्या अर्थानं गेल्या 3 महिन्यापासून महाराज मस्साजोग हे जर नाव ऐकलं तर काळजाला थरका पडतो महाराज. म्हणजे मनामध्ये वेदना होतात, मनामध्ये दुःख होतं की ज्यावेळेस असे टोपी टाकणारे लोक भविष्यात कधी एखाद्या गरीबाचं, एखाद्याचं शेतकऱ्याचं लेकरू जर समाजासाठी काही करीत असेल. परमार्थ या शब्दाचा अर्थ काय महाराज? परमार्थ म्हणजे दुसऱ्यासाठी त्यागाने कार्य करणं. परमार्थ म्हणजे दुसऱ्यासाठी जे मिळन, जे करता येईल, जे त्याग करता येईल, तो परमार्थ आहे खरा महाराज. म्हणजे दुसऱ्यासाठी त्यागी होणं, दुसऱ्यासाठी कार्य करणं, अशी परिस्थिती. आणि आज मस्साजोग ही नेहमी चर्चेत गेल्या 3-3.5 महिन्यापासून आहे. काय याचं काय कारण? की ज्या गावानं एक शेतकऱ्याचा पोरगा
गेल्या 15 वर्षापासून महाराज या मस्साजोग गावचा प्रथम नागरिक म्हणून स्वीकारला महाराज. आज इलेक्शनचा काळ आहे. एकदा ग्रामपंचायत सदस्य व्हायचं म्हणलं ना नाकी नऊ येतात, त्याला 3दा पडावं लागतं. पण ज्या गावानी एका उच्च शिक्षित तरुणाला, एक निर्व्यसनी तरुणाला या गावचं 15 वर्ष महाराज सरपंच केलं, म्हणजे हे गाव किती चांगलं असेल महाराज. गावाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आणि टाळ्या वाजित आणि अजिबात कंजूशी करू नका, एकदम मोकळ्या मनाने वाजायच्या. अजिबात टेन्शन नाही, तुमचं रिचार्ज संपणार नाही, तुमचा हात दुखणार नाही, याची जबाबदारी माझ्याकडे. उलट झाला तर व्यायामच होईल. म्हणजे एका चांगल्या उच्च शिक्षित निर्व्यसनी तरुणाच्या हातात, एका शेतकऱ्याच्या, ज्या मस्साजोग गावामध्ये महाराज फक्त एक परिवार आहे आणि एका परिवाराला राजकारणात साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी लागतात महाराज. पण तरीही एका साध्या परिवाराच्या हातामध्ये तुम्ही ही धुरा दिली आणि जी घटना ह्या देशाला दुःख देऊन गेली, संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. नको व्हायला होतं ती गोष्ट घडली. त्याचं निमित्त काय होतं महाराज? म्हणजे एखादा साधारण गोष्ट आहे पहा, धनवानाला म्हणजे एक प्रमाण आहे त्याला महाराज, धनवान को काटा छुपा दौड़े लोग हजार, धनवान को काटा छुपा दौड़े लोग हजार, निर्धन गिरा पहाड़ से पूछे ना कोई कार. म्हणजे एखादा श्रीमंताला जर काटा मोडला महाराज तर त्याला हजारो लोक विचारायला येतात, साहेब कसं आहे, तुमचं बरं आहे का, पायाला काटा टोचला होता, बरं आहे का, तुम्हाला काही अडचण आहे का, लागले का, उपचार झालाय का. पण एखादा गरीब जर खडकावून पडला आणि त्याचा पार जीव जरी गेला तरी त्याला कोणी विचारायला येत नाही महाराज. आणि अशीच घटना गेल्या 3-3.5 महिन्यापूर्वी आपल्या गावामध्ये घडली की आपल्या गावातील गोरगरिबाचे मुलं, वॉचमॅनचं काम कोण करतो महाराज? कोण करतं? एक साधारण ज्याचा हातावर पोट आहे. वॉचमॅनला किती पगार असतो? आणि मग एक वॉचमॅन सारखा पोरगा, बाहेरून येणारे लोक जर एखाद्या वॉचमॅन की करणाऱ्या एका साध्या गरीब कुटुंबातील मुलाला जर कोणी मारत असेल तर त्याला विचारायला कोणी येणार नाही. पण आपल्या गावचे सरपंच एक प्रतिनिधी म्हणून एका वॉचमॅनची ओळख कुठपर्यंत असणार महाराज? जास्तीत जास्त आपला सरपंच, याच्यापेक्षा तर जास्त काही ओळख नसती. आणि म्हणून आपल्यावर झालेल्या अन्यायाला कोणीतरी मदतीला धावून येईल ह्या उदांत हेतून. आणि सरपंचाला नाही सांगायचं महाराज तर कुणाला सांगायचं? एखादा श्रीमंत असेल त्याला हजारो लोक विचारतील, त्याला गाड्या न्यायला येतील, त्यांना मंत्री संत्री फोन करतील, सगळ्या गोष्टी होतील. पण एका गरीबाला ज्याचे 2 वेळच्या अन्नाची भ्रांत आहे, जो स्वतःच्या कुटुंबासाठी आईवडिलांच्या सुखसुविधासाठी, आता कुठलाही पोरगा म्हणजे रिकामा खोपडी सैतानाचं घर आहे महाराज. म्हणजे रिकामं राहण्यापेक्षा जो पोरगा एखादा वॉचमॅनकीचं काम करतो म्हणजे तो आपल्या कुटुंबासाठी आईवडिलाच्या सेवेसाठी काहीतरी करतो महाराज. आणि अशा मुलांना जर काही लोक येऊन, गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन, एखाद्या कंस राजाप्रमाणे कंस वृत्तीचे लोक येऊन जर त्या मुलाला मारित असतील तर सरपंच नात्याने त्या व्यक्तीची जबाबदारी बनते महाराज की माझ्या गावातल्या नागरिकांचं, माझ्या गावातल्या मुलांचं, तरुणांचं रक्षण करणं. आणि खरंच स्वर्गीय संतोष अण्णाची तीच धडपड आपल्या गावच्या तरुणांसाठी, तीच तळमळ, तीच धावपळ. आपल्या मुलाला कोणीतरी बाहेरून येऊन आणि का मारतोय? फुकटचे काहीतरी पैसे मिळवायचे होते म्हणून. अरे पण माझ्या गावातला पोरगा उन्हामध्ये, पावसामध्ये, गारठ्यामध्ये त्या कंपनीच्या दारावर वॉचमॅनकी करतोय, अशा मुलाला तुम्ही येऊन क्रूरतेने मारता, ही कोणती मानसिकता आहे महाराज? आणि अशा मुलाला जर मारलं तर गावच्या प्रथम नागरिकांनी का जाऊ नये हा महाराज प्रश्न आहे. आणि ज्यावेळेस एक गावचा प्रथम नागरिक म्हणून माझ्या गावच्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी तिथं गेल्याच्या नंतर काही जी बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर डग धरून, डाव धरून, प्लॅन करून आपल्या गावचे, महाराष्ट्रात ज्या माणसानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला महाराज, ज्या माणसामुळं दुसऱ्याला मदत करून, जर स्वतःच्या पदरामध्ये जर ही गोष्ट येत असेल, स्वतःचं त्या ठिकाणी जर बलिदान द्यावं लागत असेल महाराज, स्वतःचा आत्मा म्हणजे बलिदान देणं ह्या देशाच्या रक्षणासाठी, माझ्या मायबाप शेतकऱ्याचे मुलं त्या ठिकाणी सीमेवरती छातीवर गोळ्या झेलतात महाराज. आणि आमच्या संतोष अण्णांनी क्रूरतेने केलेले प्रचंड जवळपास 300 ते 400 वार झेलले महाराज. ही सोपी गोष्ट नाही. का? एका सर्वसामान्य कुटुंबावरती वेळ आली म्हणून. आणि संतोष अण्णाचं कार्य मी तुम्हाला बाहेरून येऊन सांगण्यापेक्षा
पण जे काही सोशल मीडियाच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पाहिलं महाराज, ते एक उच्च शिक्षित तरुण आपल्या गावच्या कुठलाही भाग असू द्या, अरे ज्या गावाला ज्या तरुण सरपंचानं 18 पुरस्कार मिळवून दिले महाराज. मस्साजोग गाव हे जिल्ह्यामध्ये प्रथम आणलं, विभागामध्ये दुसरं आणलं. काल परवाच त्या ठिकाणी एवढा मोठ्या माणसाने, आमिर खान महाराज, त्या माणसाने सुद्धा शब्द दिला की संतोष अण्णाचं जे काही स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला वाटेल ते जे लागेल ते योगदान त्या ठिकाणी मी देणार आहे. म्हणजे एवढी गोष्ट संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमध्ये का सहभागी झाला महाराज? ज्या वेळेस आपल्यावर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो आणि त्या कृत्येचा कळस गाठला जातो, काय दोष होता त्या महात्म्याचा महाराज? एक सामाजिक गावचं सरपंच असणं म्हणजे लई मोठं पद नाही, पण त्या पदाच्याही पलीकडे जाऊन काहीतरी चांगलं काम असेल. आता बरेच मी थोडी आल्याच्या नंतर जेवण करताना थोडी माहिती घेतली महाराज, की अण्णाचा स्वभावच असा होता, गावात कोणाचं हॉस्पिटलचं दुखणं असेल धावून जायचं. उगाच कोणी 15-15 वर्ष पदं ठेवीत नाही हो. एका पंचवार्षिकमध्ये लगेच आसमान दाखित, अजिबात सुट्टी नाही एकाच 5 वर्षात. पण 15 वर्ष जो माणूस, जो तरुण या गावचं सरपंच पद भूषवतो, ही सोपी गोष्ट नाही. कुणाचं सुखदुःख असेल त्याला धावून जायचं, कुणाच्या हॉस्पिटलचं बिल कमी करायचं, कुणाच्या मुलाचं शाळेचं महाराज ॲडमिशन होतं आहे, त्या ॲडमिशनसाठी धावून जायचं. ही त्यागी वृत्ती लागते हो. प्रत्येकाला प्रपंच आहे. आणि काय स्वप्न असावं माणसाचं? जोपर्यंत माझ्या गावातील सगळ्यांचे चांगले घरं होत नाहीत तोपर्यंत मी स्वतःचं घर बांधणार नाही. काय संकल्प आहे महाराज? एवढा त्यागी नाही. ते एक पंचवार्षिक आली की लगेच साहेबाच्या ओळखी, तोवर लगेच साहेबाकडून कामं, तोवर गाड्याचा बंगला, तोवर 5-4 एकर पुण्याला, तोवर 2-4 गुंठे फिंटे घेऊन टाकतोय, एखादा फ्लॅट घेऊन टाकतोय, नाहीतर लगेच 4 चाकी गाडी आणि रुबाबात नाव तिच्यावर सरपंच. पण एक त्यागी वृत्ती होती त्या माणसाची महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या गावात एवढे मोठे विकास कामं केले. आता खऱ्या अर्थानं इथं नाम फाउंडेशनचं सुद्धा बोर्ड लागलेलं आहे. म्हणजे तो माणूस, तो महात्मा गेल्याच्या नंतर सुद्धा की त्याच्या विचारावर काम करणारी मंडळी मागं उभा राहिली महाराज. हे आपल्या गावचं दुर्दैव आहे का भाग्य आहे हे समजायला तयार नाही. पण खरंच एक गावचा कर्तृत्वान सरपंच अशा घटनेने जाणं महाराज, ही ग्रामस्थ मस्साजोगकरांचं तर काय दुःख असेल महाराज. आम्ही ज्यावेळेस त्या वेळी ते प्रसार माध्यमातून जे फोटो पाहिले, जो माणूस संतोष अण्णांना ओळखत बी नव्हता महाराज, त्या माणसाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं महाराज. अनोळखी माणसाच्या सुद्धा. आपण शेतकरी, कष्टकरी, माळकरी, वारकरी माणसं आहेत महाराज. आयुष्यात आपण एखाद्या आपल्या दारातल्या एखाद्या पिलाला, आमच्या एखाद्या शिर्डीला जरी दुःख झालं तर आमची मायबाप, माझी आई, माझी बहीण जेवणसुद्धा करीत नाही महाराज. आमच्या जर एखाद्या गाईचं दुखत असलं आणि गाईने जर गवत नाही ना खाल्लं महाराज, तर आमची मायबाप शेतकऱ्याची माऊली त्या ठिकाणी ती जेवणसुद्धा करीत नाही. आणि असं क्रूरतेने एवढे जे फोटो पाहिले, संपूर्ण महाराष्ट्र महाराज या संतोष अण्णासाठी हळहळला महाराज. ही सोपी गोष्ट नाही. जरी आज एवढी गोष्ट होऊन सुद्धा, इतकी क्रूर घटना घडून सुद्धा गुन्हा दाखल करायला राजकीय शक्तीपुढं मराठा आरक्षण उद्यम मनोजदादा जरांगे पाटलांना 10 तास उन्हात बसावं लागलं महाराज. मनोजदादा इथं आले म्हणून ही घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला महाराज. हा महाराष्ट्र ज्या नराधमानं संतोष अण्णाला हाल हाल करून त्या ठिकाणी शेवटचा क्षण पाहायला लावला, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत हा संपूर्ण महाराष्ट्र महाराज शांत बसणार नाही. हीच अपेक्षा या महाराष्ट्रातील शेतकरी असेल, वारकरी असेल, टाळकरी असेल, माळकरी असेल महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचे एक प्रमाण आहे महाराज, नाठाळांच्या माथी हानो काठी. जर कोणी नाठाळ असतील, चुकीचं काम करत असतील महाराज, तर त्यांना त्यांच्या कर्माची सजा झालीच पाहिजे. जोपर्यंत त्यांना सजा होत नाही, जोपर्यंत ते फाशीला लटकत नाहीत, तोपर्यंत या महाराष्ट्रातील एकही व्यक्ती शांत बसणार नाही. या देशमुख परिवाराला, या मस्साजोग ग्रामस्थांना, या बीड जिल्हा वासियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही महाराज, कारण ही लढाई फक्त मस्साजोगकरांची नाहीये. याच्यामध्ये प्रचंड कानाकोपऱ्यातील मुंबईपासून ते इकडं नांदेडपर्यंत, म्हणजे ज्यांनी ज्यांनी ही टीव्हीला घटना पाहिली आणि ज्याला माणसाचं हृदय आहे, माणसाचं अंतकरण आहे, ज्याला परिवार आहे ना महाराज, त्या माणसाला दुःख झालेलं आहे. आणि तो प्रत्येक माणूस ज्याला माणसाचं हृदय आहे तो या देशमुख परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे महाराज.
एवढे काम करणारा माणूस म्हणजे मराठा आरक्षण असेल महाराज. मराठा आरक्षण काय अवघड आहे? आरक्षण हे पवित्र आहे महाराज. जसं आपण एखाद्या मंदिरात जाऊन भगवंताचं दर्शन घेतो आणि आपल्याला एक समाधान प्राप्त होतं, तसंच आपले मुलं ज्यावेळेस विद्या मंदिरात जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या मंदिरात गेल्याच्या नंतर मार्क मिळाले महाराज. बरीचशी मंडळी इथं काही छोट्या छोट्या मार्काहून हुकलेली असेल, त्यातलेच हे झांजे महाराज आहेत महाराज. ज्यावेळेस एखाद्या लेकराला 100 मार्क आहेत आणि तो 80,000 पगार घेतो आणि ज्याला 152 मार्क आहेत महाराज, तो रडत घरी येतो. आणि हे आरक्षण इतकं पवित्र आहे महाराज. ह्या विद्या मंदिरामध्ये तुम्ही आम्ही गेलात तर तिथं तुम्हाला आरक्षणावर प्रवेश दिला जातो. आरक्षण हे पवित्रच आहे. आरक्षणाचा लढा हा पवित्रच आहे. आणि आपल्या गावचे ग्रामस्थ, आपल्या गावचे संतोषांना सोशल मीडियावर आम्ही व्हिडिओ पाहिले महाराज, की ते मुंबईपर्यंतच्या आंदोलनापर्यंत ह्या पवित्र आरक्षणासाठी होते. आजही तुम्हाला असं वाटेल की महाराज तुम्ही इथं कीर्तनात आरक्षण सांगता का? महाराज कीर्तनात जरी आपण भगवंताची जर भक्ती सांगत असलो, परंतु हे आपलं गाव आहे. इथं मी काही दिवसापूर्वी देशमुख परिवाराला ग्रामस्थांना भेटायला आलो होतो. त्याच मंडपामध्ये अगदी मंदिराच्याच बाजूला आपण आहोत. पण हे आरक्षण असं आहे, माझा मायबाप शेतकरी आहे. एखादा आता तुमचे आमचे जर चेहरे पाहिले तर सगळ्याचे कोरडवाहू आहेत. लगेच लक्षात येतं महाराज. तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघितलं की तुम्हाला असं वाटतंय का हे बागायदाराचा पोरगा आहे, हा हे लय जहागीरदाराची औलाद आहे, असं वाटतंय का? नाही. म्हणजे आपण सगळे कोरडवाहू आहेत. कोरडवाहू म्हणजे कोण? बीड जिल्ह्यातले, मराठवाड्यातले. आपला बीड जिल्हा कशाला प्रसिद्ध आहे? दगडाच्या खाणीला. आहे का दगडाच्या खाणीला काही भाव? अजिबात नाही. महाराष्ट्र सीताफळाला प्रसिद्ध आहे. सीताफळाला किती भाव हो? हा, आणि त्याच्यात आपण इकडून तिकडून काही पेरलं तर पाऊस नाही. पाऊस आहे, इकडून तिकडून माल आला तर मालाला भाव नाही. संताचं एक प्रमाणे कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी. महाराज तुम्ही आम्ही पिकून सुद्धा उपाशी आहोत. तुमच्या आमच्या हाताला काम नाही. इकडून तिकडून काम केलं तर त्याचं योग्य दाम नाही. म्हणजे आम्ही मार्केटमध्ये जरी गेलो तरी आमच्या बाजार कमिट्यात सुद्धा आमचे पोरं नाहीत. इथला जमीनदार घेणारा, स्वतःला जमीनदार म्हणून घेणारा मायबाप शेतकरी वारकरी पहा, एखाद्या आजोबाला जर सहज विचारलं महाराज तुम्हाला जमीन किती होती, तर ते सहज सांगतात आम्हाला 30 एकर जमीन होती. तुम्हाला मुलं किती? 3 मुलं. वाटण्या झाल्या 20 वर्षात 10-10 एकर आली. त्यांना किती मुलं? 2 मुलं, 5. आणि तिसऱ्या पिढीतच 2.5 एकरावर आले महाराज. 2.5 एकरावाला माणूस सुखी शेतीवर जगू शकतो का? अजिबात नाही. कारण पिढ्यानपिढ्या आलेल्या आमच्या शेतीवर आम्ही पारंपरिक उद्योग करत गेलोत. फक्त गाया म्हशी धारा काढणं आणि दूध डेअरीला घालणं. आता आमच्या दुधाची काय परिस्थिती आहे महाराज? हा, आम्ही इकडं खाट्या गाया 10-10 महिने सांभाळायच्या, धारा काढायच्या. आम्हाला बैलांनी मारलं, आमचा खोबा गेला, अयो तसंच कणत राहायचं, उपचार घ्यायचा. हा, धारा काढता काढता बकेटीत बदलीत पाय दिला, तसंच दूध फेकून द्यायचं. लात मारली, तसाच गुडखा डॉक्टरकडे दाखायचा, नीट करून आणायचा. आणि रच्ची जाणारं जे दूध आहे, लगेच सकाळी आमच्या पोराने टीव्हीला पाहायचं, अमूल दूध पिता है इंडिया. कशी आहे ती जाहिरात? अमूल दूध पिता है इंडिया. म्हणजे आम्ही काढलेल्या दुधाला भाव रातोरात त्यांचा ब्रँड होणार. हा, त्यांचं दूध लगेच येणार आणि मुंबई पुण्यात 70 रुपये 80 रुपये लिटरने विकणार. आमच्या मायबाप शेतकऱ्याचं मात्र दुधाला 25च्या पुढे भाव नसणार महाराज. ही शोकांती काय विठ्ठल. म्हणजे असे आपण शेतकरी आहोत, असे आपण वारकरी आहोत. शेतकऱ्याच्या व्यथा कोणी सांगायला तयार नाही महाराज. शेतकऱ्याचं जीवन असं आहे. जर आपण सहज महाराज इकडं आता झांजे महाराज पूर्ण महाराष्ट्रभर, आज सकाळी काल्याचं कीर्तन होतं महाराज आस्तेगावला. बऱ्याच लोकांना वाटतं महाराजांची लय मजा असते, पण हे झांजे महाराज सकाळी 4ला उठलेले आहेत महाराज. सकाळ 4 वाजल्यापासून गाडी त्याच्यात. इथं बी यायला बराच उशीर झाला. आमच्या सर्व टाळकऱ्यांनी माळकऱ्यांनी आम्हाला थोडं सहकार्य केलं की 2 मिनिटं का व्हायना थोडं वाढिलं की महाराज जेवते. आता इतक्या लांबून प्रवासातून आले, जवळपास 250 किलोमीटर 4-5 तास सहज गाडीत बसायला लागतं महाराज. म्हणजे तरी आमच्या सर्व टाळकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. म्हणजे सांगायची गोष्ट ही की आमच्या ज्यावेळेस आम्ही हा प्रवास करतो त्यावेळेस सहज विचारतात बा आम्हाला, महाराज एखादी पोरगी बघा ना, इकडं लग्नाची आहेत का पोरं? हां काय म्हणतात महाराज? लय शेवा बाबा बाबा बाबा. बरं बऱ्याच जणांना वाटतं महाराज सोयरीकच आणते ना आपल्याला. बरं आम्ही बी 12 गावचं पाणी प्यालेले गडीत.
आज ह्या गावात सकाळी असतं गाव तर संध्याकाळी मस्ता जोक विशेष ना आमच्याकडे बी सोयरी कालई तर इकडून तिकडून एखादं म्हणलं काही मुलीचे घरचे सुद्धा म्हणतात बरं का महाराज पोरगा बघा ना बघू बा समजा एखाद्याला सांगितलं की इथं मस्साजोगमध्ये 5 एकर शेती आहे माळकरी कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये निर्व्यसनी मुलगा आहे बंगला आहे गाडी आहे शेती आहे बघा बा जमलं तर चांगले माणसं आहेत संप्रदायातले माणसं आहेत हां प्रेमळ चांगले स्वभावाचे माणसं आहेत बघा सोयरीक ते म्हणतो महाराज घर आहे का हो? हाय जमीन आहे का हो? हाय गाडी आहे का हाय पण उलसक चिकाटलेलं बघा ना आता चिकाटलेले आपल्याकडे आहेत का महाराज आहेत का चिकाटलेले आहेत का पोरं म्हणलं मग मी एक आयडिया लावली म्हणलं आमच्याकडे चिकाटलेले आहेत आपल्याकडे डिपे आहेत ना लाईटीच्या हा म्हणलं फक्त आमच्याकडे डीपीला चिकटून मिळन भाव दुसरीकडे काय पोरगा मिळणार नाही फक्त आता चिटकून सरकारने डिग्र्या दिल्या चांगल्या महागड्या फीज घेतल्या पण पोरांना आपल्या नोकऱ्या दिल्या का नाही दिल्या मग शेतकरी जर सांगितलं तर आमचा शेतकरी सुद्धा शेतकऱ्याला पोरगी देत नाही मग शेतकऱ्याची गोष्ट अपमानाची झाली का स्वाभिमानाची झाली आमचे मुलं मुंबई पुण्याला जर गेले तर त्यांना लाज वाटते की माझे वडील शेतकरी आहेत माझे वडील वारकरी आहेत माझे वडील टाळकरी आहेत हे सांगायचे सुद्धा म्हणून आमचे मुलं बदलले पाहिजेत जागतिक दर्जाचं जिथं मार्केट चालतं आमच्या मुलांनी मार्केट बाजार कमिट्या पाहिल्या पाहिजेत महाराज जिथं व्यापार चालतो तिथं आमचे मुलं गेले पाहिजेत तरच आम्ही बदलू आता या मागं मावशा बसल्यात मावशांनो तुम्हाला जर माहेराला जायचं म्हणलं आणि आपल्या पोरांनी जर 4 चाकी गाडी घेतली हां आणि तुम्हाला जर पुढं बसलं आणि थेट भावाच्या तिकडं जर भुर्र घेऊन गेला तर आपला काय मेकअप मोडन का हां आपल्याला ऊन लागन का ऊन नाही लागणार गाडी आली तर काय त्रास आहे का आपल्याकडे जसं संतोष अण्णाचं स्वप्न होतं की माझ्या गावातल्या प्रत्येकाचं चांगलं घर असावं जर चांगल्याचे सगळ्यांचे जर बंगले झाले तर काय अडचण आहे का आपल्या सुनाने समजा असा उभा राहून स्वयंपाक केला हां व्हॉट्सअप पाहता हां जमन का त्रास होईन डोळ्याला चचमे लागते नाही लागायचे हे तर आता सुनाचं तर सासाचं तर लईच सध्या वातावरण बिघाडे बा या लाडक्या बहिणीमुळं अशा सासू सुना एक जागेवर गेल्या महाराज सासू सुना गेल्यानं चर्चा चालू होती म्हणले घ्या बा आणा घ्या म्हणले आणा आता सुनबाईचा नंबर आला सुनबाई म्हणते 8 एक 8 8 2 16 आणि माझ्या सासूचा आहे 1500 डोळा हा काय म्हणते 8 एक 8 8 2 16 आणि माझ्या सासूचा माझ्या 1500 डोळा आता त्या 1500 का कमी पावर नाही आली बा महाराज हा नुसतं म्हणतात पगार पडा का मग पगार आला का मग लिंक झालं का मग आधार लिंक झालं का हा नुसत्या पासबुकच घेऊन येता त्या CSPत बँकेत पुढं जाऊ द्या सासू बी तितकीच खमकी होती हां सासू सोपी असन का सुंदर इतकी वाथी म्हणले आपली सासू इतकी सोपी आहे का हलक्या काळजाची आहे का नाही ते म्हणले डॉक्टरने दिलं इंजेक्शन चोळायला दिला कापसाचा बोळा भावाने तुझ्या 1500साठी मीच केले कागदपत्र गोळा विठ्ठल म्हणजे हा असा प्रकार आहे आपल्या सासू सुना म्हणलं की एकच त्याचा विषयच नाही आणि आमचे हावसराव सखाराम जरी बघा असे बसले का लय लोकांना टेन्शन आपल्या सुद्धा मंडळीला वारकऱ्या माळकऱ्याला सिनियर माणसाला कमी टेन्शन नाही महाराज असे बसले पाराव निवांत गप्पा मारित होते शामराव भीमरावची जोडी होती बा शामराव म्हणतो भीमरावला काय भीमराव लय टेन्शन आहे राव काय जमानाच लयच अवघड चाललंय ते मला काय झालं बाबा शामराव भीमरावला म्हणता शामराव म्हणतो काय लयच परिस्थिती खराब आहे रे बाबा ते म्हणला काय माझी सून सकाळी चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही शामराव काय म्हणतो भीमरावला माझी सून चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही तर भीमराव म्हणतो अरे शामराव तू तरी सून चहा देताना पदूर घेत नाही माझी सून मला चहाच देत नाही म्हणजे सून बिगर चहाच होती विठ्ठल इतकं हित आपल्या प्रपंचात हा
प्रपंचात कुठल्याही गोष्टीत खूप हित, म्हणजे सासू सासऱ्याला जपायचं नाही, हां त्यांची काळजी घ्यायची नाही. आणि आपल्या सासू सासऱ्या तो काय बाबा बाबा वाघिणीवणीच बा, यांचा नादच नाही करायचा. कसे महाराज, आमची जर सासू पाठ 4ला उठली, हां तर लगेच उठली की चालू होती, शेण टाकती, धारा काढती. गाया गुरं आहेत ना आपल्याकडे, हां मग कसलं काम असतं बेकार, शेण टाकायचं, पाणी पाजायचं, ते आवरायचं, लगेच स्वयंपाक करायचा, लगे घरच्याला गरम गरम स्वयंपाक करायचा. आता ते दूध घालायला गेले आणि त्यांना एखादा जोडीदार भेटला, नेता भेटला, ते बाहेरच हाट्याला जेवले, तसंच राहिलं. त्या शिळ्या भाकरी राहिल्या दिवसभर, नाही कुत्र्याने खाल्ल्या नाही माणसाने खाल्ल्या, तर दुसऱ्या दिवशी ती गरम करती, हां परत तुकडे करती, त्याच्यात चांगलं ते गिळावं म्हणून तिखट करती, त्याच्यात चटणी टाकती आणि तीच खाती महाराज. त्या आरोग्याचा प्रश्न तुम्ही आम्ही मनाव घेतात का? नाही घेत. शरीराची काळजी करतात का? नाही करीत. अमेरिकेच्या एका विद्यापीठानं महाराज या शरीराच्या किमतीचा सर्वे केला. हा जो भगवंतानी आम्हाला जो शरीर दिलेलं आहे महाराज, हे 320 कोटी रुपये ह्या शरीराची किंमत आहे. आपण जर 10 लाखाची गाडी घेतलो, 10 लाखाची गाडी घेतली तर 10 वेळेस गावात फिरता, रेस करीत, हार लावून, हां 100 जणाला नारळ फोडायला बोलिता, बघरे महापौराने गाडी घेतली, बघरे महापौराने गाडी घेतली. आणि त्या गाडीचं 10,000 किलोमीटर रनिंग झाली की लगेच सर्व्हिसिंग करता. पण 320 कोटीचा भगवंतानी आम्हाला हा जो देह दिलाय, ह्या देहाची आपण काळजी घेतो का? कधी देवे दिला देह भजना गोमाता. देह दिला देह भजना गोमटा, म्हणजे हा जो देह दिलेला आहे हा आपल्याला भजनासाठी भगवंताने दिलेला आहे. आपल्या सोबत जर काही जात असेल तर फक्त भगवंताची कृपा जाते महाराज, भगवंताचे आशीर्वाद जातात. निरोगी शरीर ज्याच्याकडे आहे तो महाराज आयुष्यातील सगळ्यात सुखी व्यक्ती आहे. नाहीतर 80,000ची झोपायची गादी आहे पण गाड्याला झोपच आहे ना, हां रच्ची 2ला चिवळतो, आयो लय पाठ दुखती रे, यार तुला विचारायलाच कोण नाही. तो इतकं काम केलंय, इतकं काम केलंय. आज अशी परिस्थिती मावशांनो लक्ष देऊन ऐका, सरकारने केलंय हम दो हमारे दो, म्हणजे आमची पोरगी आहे, तिचं लग्न झालं की ती जाती जावयाकडं. आमचा पोरगा आहे, त्याचं लग्न झालं की तो कोणाकडे जातोय? सुनाकडं. राठी जोड शेवटला ठकची ठक. म्हणजे ज्या वेळेस आई वडिलांना आधाराची गरज आहे त्यावेळेस आपला आधार त्याच्या प्रपंचात रमलेला असतो. कोण बायकोत गुंतलेला असतो, पोरी नवऱ्यात गुंतलेल्या असतात, पुन्हा ते त्यांच्या लेकरा बाळात असतात. म्हणून अडचणीच्या काळात फक्त आपलं निरोगी शरीर कामाला येतं महाराज. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुलं आपल्या मदतीला येतीलही, लाखो रुपयाचं बिल त्या ठिकाणी मिटवतीलही, पण आपल्या वेदना वाटून घेणारं एकही आणखीन यंत्र मंत्र तयार झालेलं नाही महाराज. जे आम्हाला वेदना मिळतात, शारीरिक वेदना होतात, त्या वेदना वाटून घ्यायचं एकही आणखीन मंत्र गोळी काही निघलेलं नाही. वेदना कमी करू शकतात, गोळीची पावर संपली की लगेच तुमचं दुखायला सुरू होऊ शकतं. म्हणून हा जो भगवंताने देह दिलेला आहे, महिलांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण ग्रामीण भागातले माणसं आहोत आणि महिलांनी तर जास्त, म्हणजे महिला एवढी आमची माता माऊली एवढं कष्ट करते महाराज की त्या कष्टाला तोड नाही, ती स्वतःच्या शरीराचा विचार करीत नाही. एक काळ असा होता आम्हाला घरं नव्हते राहायला महाराज, घरं नव्हते. जर पाऊस काळा सुरू झाला आणि रात्री पाऊस लागावा, त्यातली त्यात झड लागावा, तर महाराज हे म्हणतो, ए तिकडं सरकेव ना गोदाड, तिकडं सरकेव ना, जागा नाही, पायाकडून घे ना, हां पारात लावू. हे म्हणतो बादली मांड, हे म्हणतो हांडा मांड. हां म्हणजे आम्ही माळादाचे घरं होते. एका घरामध्ये आम्हाला लगेच समजायचं की कुणाला कमी जागा आहे, कोण परात लावते, कोण हंडा लावते, कोण घमेलं लावते. झोपायला सुद्धा जागा नव्हत्या महाराज, तरीही संपूर्ण कुटुंब तिथं असायचं.
आज घरं आमचे चांगले झाले पण त्या घरात माणसं राहिले नाही महाराज. बघा, घरं स्लॅबचे झाले, घरं मजबूत झाले पण त्याच्यात राहायला माणसं नाहीत. एक काळ असा होता, घरं पडके होते, घरं गळके होते पण त्यात माणसं जागा मात नव्हती महाराज. विठ्ठल म्हणून आपल्या मुलांवर संसार करायची एकच जागा राहिली महाराज, ती म्हणजे फक्त हा धर्म मंडप आहे महाराज. म्हणजे आज महाराष्ट्रातील कीर्तनाची अशी अवस्था आहे की बहुतांश जे पाप करू शकत नाहीत अशी मंडळी जास्त कीर्तनाला आहे, आणि जे पाप करू शकतात ते कीर्तनाकडे येतच नाहीत. आणि ह्या कीर्तनाची ताकद एवढी महाराज, ह्या भगवंताची लीला एवढी आहे की ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो महाराज आयुष्यात चुकीच्या वाटेला जाऊच शकत नाही. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ती व्यक्ती आयुष्यात कधीच चुकीच्या वाटेला जाऊ शकत नाही महाराज. कारण का, ह्या धर्ममंडपात तेवढी ताकद आहे. आणि ही ताकद खऱ्या अर्थानं बालगोपाळांवरती, आमच्या मुलांवरती, आत्ताही देख आमचे टाळकरी बसलेले, एकदा टाळ्या वाजवा महाराज. या वयात त्या ठिकाणी इथं कीर्तनात आलं पाहिजे, भजनाला आलं पाहिजे. यारे यारे लहान थोर याती फलती नारी नर करावा विचार न लगे सीता गणा. यारे यारे लहान थोर याती फलती नारी नर यारे यारे लहान थोर म्हणजे इथं येण्याला आट नाही महाराज. लहान थोर सर्व मंडळी येऊ शकते, आबाल वृद्ध येऊ शकतात, बाल गोपाळ येऊ शकतात महाराज. आणि खऱ्या अर्थानं जे मायबाप आपल्या मुलांना आपल्या हिंदू धर्माची जी संस्कृती शिकवतात, हरिपाठ भजनामध्ये कीर्तनामध्ये घेऊन येतात, त्यांना जगद्गुरु तुकोबाराय जोचे जगता आपोली आईता 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 जोचे जगता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया डोळे कन्या पुत्र होती देता डोळे कन्या पुत्र होती देता माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया डोळे कन्या पुत्र होती देता डोळे कन्या पुत्र होती देता होती देता
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात की आपल्या हिताला जो जागा आहे, ज्याला आपलं हित कळतं, जो आपल्या स्वहिताबद्दल जागरूक असतो, त्याच्या मात्या पित्याला धन्यवाद देतात महाराज. मग आपलं स्वहित काय आहे? आपल्या मुलांनी निर्व्यसनी जगलं पाहिजे, आपल्या मुलांनी शेती केली पाहिजे, नोकरी केली पाहिजे, व्यापार केला पाहिजे, जे जे जमन ते ते केलं पाहिजे महाराज. आज नोकऱ्या राहिलेल्या नाहीत, शेतीत पाहिजे तसं उत्पन्न नाही, म्हणून आमची शेतकरी सांगणं महाराज ही सुद्धा शोकांतिक आहे. बघा तुम्ही, आम्ही टीव्हीला बातमी पाहिली, या गावामध्ये शेतकरी मायबापानं शेतकऱ्यानं आत्महत्या केली. का आत्महत्या केलेली असती बाबा? त्या शेतकऱ्याच्या मुलीने स्वप्न पाहिलेलं असतं की बाबा मी चांगले मार्क मिळवेल, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेईल. पण साधारण एका इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर 1.5 लाख रुपये फीस आहे एका वर्षाची महाराज. 4 वर्षाची इंजिनिअरिंग कॉलेज असतं. ज्या शेतकऱ्याला 2.5 एकर शेती आहे तो सावकाराकडे गेला तरी त्याला व्याजाने सुद्धा कोणी पैसे देत नाही, कोणी गावामध्ये कामाला येत नाही, कोणी भावकीमध्ये कामाला येत नाही. आणि अशा जर मायबाप शेतकऱ्याची मुलगी जर स्वप्न पाहत असेल आणि त्या मुलीला घेऊन जर तो एखाद्या इंजिनियर कॉलेजला गेला आणि त्या मुलीनं सांगितलं बाबा मला इंजिनियर व्हायचं, मला डॉक्टर व्हायचंय, आणि त्यावेळेस ती जर फीस विचारली त्या सरांना की सरांनी सहज सांगितलं तुला साधं MBBS करायचं असेल, BHMS करायला असेल तर तुला कमीत कमी 21 लाख रुपये भरावे लागतील महाराज. ज्या मुलीनं लहान वयामध्ये चांगला अभ्यास केलाय आणि तिने स्वतः डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलंय, आणि अशा परिस्थितीत माझा मायबाप शेतकरी ज्यावेळेस मोठ्या कॉलेजला जातो, त्या कॉलेजच्या प्राध्यापकाला भेटतो, त्यावेळेस तो प्राध्यापकही सांगतो तुमची तळमळ समजू शकतो, तुमची मुलगी हुशार आहे, तिने खूप अभ्यास केलाय, तिने चांगले मार्क घेतलेत, पण माझ्या नोकरीचा प्रश्न आहे, मला या संस्था चालकाला 21 लाख रुपये डोनेशन देणं ही माझी मजबुरी आहे. जर मी हे तुमच्याकडून घेऊ शकलो नाही तर माझ्या नोकरी सुद्धा गदा येईल. आणि असा माझा कष्टलेला शेतकरी, ज्याच्या हाताला उत्पन्नाचा आधार नाही, ज्याच्या खिशामध्ये पैसा नाही, ज्याच्या जीवनात अर्थ नाही, त्याच्या जीवनातला अर्थ हरवलेला असतो महाराज. आणि तो अपमानित झालेला मायबाप ज्यावेळेस ते वडील त्या मुलीला घेऊन आपल्या गावामध्ये येतात त्यावेळेस ते आपल्या पत्नीला सांगू शकत नाहीत की तुझ्या मुलीनं चांगले मार्क पाडले आहेत, तुझी मुलगी हुशार आहे, पण मी गरीब असल्यामुळे त्या मुलीचं ऍडमिशन घेऊ शकत नाही, भावकीला सांगू शकत नाही, गावाला सांगू शकत नाही. असा गप झालेला, गुमान झालेला, अपमानित झालेला बाप ज्यावेळेस शेतामध्ये जातो, शेतामध्ये फवारायला घेतलेली बाटली कधी स्वतःच्या तोंडाला लावून प्रचार करतो, जनावराला बांधायला घेतलेलं दाव कधी स्वतःच्या गळ्याला लावून घेतो. आणि काही वेळामध्ये त्या बावलीला कळतं की माझ्या मुलीच्या बापाने शेतामध्ये महाराज फाशी घेतली, फाशी. महाराज ही परिस्थिती माझ्या मायबाप शेतकऱ्याची आहे. आमचे मुलं गुणवान आहेत, आमचे मुलं हुशार आहेत, पण त्यांना काही गोष्टीमुळे संधी मिळू शकत नाही महाराज. आणि त्यावेळेस आम्हाला बातमी कळते की आमच्या या गावामध्ये या शेतकऱ्याने आत्महत्या केली महाराज. हीच परिस्थिती माझ्या मायबाप शेतकऱ्याची प्रत्येकाची आहे. माझ्या गावचा सरपंच, कर्तृत्ववान सरपंच ज्यावेळेस एका गरीबावर होणाऱ्या अत्याचाराला न्याय देण्यासाठी गेला महाराज, त्या व्यक्तीला स्वतःचा प्राण गमावा लागला, स्वतःची मुलगी पोरकी झाली, स्वतःचा पोरगा झाला, एका आईचा मुलगा गेला, एका बापाचा पोरगा गेला, एका गावाचा सरपंच गेला महाराज. या देशातली ही शोकांतिक आहे महाराज की आमचे मुलं एकमेकाच्या मदतीला जरी गेले तरी इथली राजकीय मंडळी, इथली भांडवलदार, इथले गुन्हेगार प्रवृत्तीचे माणसं महाराज जीव घेतात. तो जीव आमच्या अण्णाचं बलिदान गेलं, आमचे अण्णा शहीद झाले महाराज. जोपर्यंत हा महाराष्ट्र आहे, जोपर्यंत हा महाराष्ट्र जसा आमच्या छत्रपती शिवरायांचा रक्तरंजित इतिहास या महाराष्ट्रातील पुढच्या पिढीला सांगावं लागत नाही, तसं येणाऱ्या काळात या महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला आमच्या संतोष अण्णांनी दिलेला त्याग या मस्साजो ग्रामस्थांच्या पुढच्या पिढीला सांगावं लागणार नाही महाराज. की आपल्या गावामध्ये
एक कर्तृत्वान, लोकांच्या सुख दुःखामध्ये धावून जाणारा एक महाराज सरपंच त्या ठिकाणी होऊन गेला की ज्याने स्वतःच्या परिवाराकडे पाहिलं नाही, पण माझ्या गावातल्या एका वॉचमॅनवर सुद्धा अन्याय होऊ नये, त्याच्यावर सुद्धा अत्याचार होऊ नये अशी परिस्थिती महाराज प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा असा एक गावाने सरपंच गमावलेला आहे महाराज. एक तुमच्या गावाने कर्तृत्ववान, सगळ्यांच्या सुखदुःखात अडचणीत उभा राहणारा एक कर्तृत्ववान सरपंच गमावलेला आहे. आणि महाराज ह्या गावाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो, कारण हे गाव 3 महिन्यापासून 24 तास ह्या घरातली आमची माता माऊली असेल, आमची वडीलधारी मंडळी असेल, ही सगळी मंडळी महाराज ज्यावेळेस आम्ही कधी टी व्हीला पाहतो, ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियाला पाहतो, रस्त्यावरची लढाई असेल, आंदोलन असेल, उपोषण असेल, SP ऑफिसला जायचं असेल, कुठल्याही गोष्टीत महाराज हे संपूर्ण गाव ताकदीने या परिवाराच्या पाठीशी उभा आहे. याला सुद्धा खऱ्या अर्थानं मस्सा जोग गाव म्हणतात महाराज. ही कुठल्याही गावात क्षमता नाही. एका कुटुंबावर वेळ आली सगळे धावून गेले, त्या परिवारावर वेळ आली सगळे एकत्र आहेत. वा, सुंदर एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात त्याचा हरिक म्हणजे आनंद, समाधान देवाला वाटते महाराज. मग आईवडिलांना का वाटणार नाही? ज्या घरामध्ये कर्तृत्वान मुलं आहेत, निर्व्यसनी मुलं आहेत, अशा मुलाचा आनंद आईवडिलालाही होतो, देवालाही भगवंतालाही हरिक वाटतं महाराज. पण आज मुलं आमचे एकाची चपटी म्हणजे हाडकं काडकं आणि चपटीवारी पोरं बर्बाद होतात महाराज. विचार सुद्धा करत नाहीत की माझ्या पाठीची आई आहे, वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे. काय गाड्या प्रचंड वेगाने, प्रचंड व्यसनाधीनता. अरे ज्या माणसानं या गावातले पुण्यासारख्या ठिकाणी नेऊन 150च्या वरती मुलं त्या ठिकाणी निर्वसनी केले, ज्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी आधार दिला, त्यांचं प्रबोधन केलं, त्या माणसाचं नाव म्हणजे संतोष देशमुख आहे महाराज. ही सोपी गोष्ट नाही. मी मही बायको, माझ्या बायकोला गाडी, तिलाच माडी, तिलाच गोलगोल साडी असे म्हणणारे तरुण आहेत महाराज. पण माझ्या गावातले मुलं निर्व्यसनी असावेत, माझ्या पंचकृषीतले मुलं निर्व्यसनी असावेत हे महाराज मोकार बोलता येत नाही. हे केलंय तेव्हा बोलता येतं, आणि कुणी उगच सांगत नाही, केलंय तेव्हा सांगता येतं, खोटं कुणाला बोलता येत नाही महाराज. तुका म्हणे कमरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कमरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. दुसरं एक प्रमाणे महाराज, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हे जीवन कुणाचा मृत्यू कधी आहे महाराज हे कुणाच्या हातात नाही. काही माणसाला 100 वर्षाचं आयुष्य मिळू शकतं, काही माणसाला कमी मिळू शकतं. म्हणजे कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. म्हणजे कोणता दिवस आयुष्यात महाराज कसा येईल हे तुम्हा आम्हाला सांगता येत नाही. म्हणून माणसाने जीवन जगत असताना चांगलं जीवन जगलं पाहिजे. आज आमच्या तरुण मुलापुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे, प्रचंड भयानक प्रश्न आहे. आमच्या मुलांचे आदर्श कोण आहेत? कुठल्याही पोराला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, तो कवाच म्हणणार नाही बाबा जांजे महाराज आहेत, आणखीन कोणते महाराज आहेत. अजिबात नाही, नाही ते जमणारच नाही. घरातलं कोणी आदर्श आहे का? आईचा आदर्श आहे का? अजिबात नाही. आई मारायला लागले आयुष्यभर काम करून. बाप आदर्श आहे का? अजिबात नाही. बाप तर शेतकरी आहे, गरीब आहे, तो तर दरिद्री जीवन जगतोय. त्या पोराला कसं आयुष्य पाहिजे माहिती आहे का? फेसबुक, इंस्टाग्राम. आता तुम्ही अर्धे आता आलेत बऱ्यात. ते नीलम जाधव तर म्हणते जंगली रमी प्याव ना महाराज, आमच्या माळकऱ्याला बी जाहिरात दिसते. अरे किती लोकांचे घरं बरबाद केले, जंगली रमी प्याव ना महाराज. आणि आमच्या तरुण मुलांना आमचा फाटकी कोपरी घातलेला बाप कुरूप वाटायला लागलाय महाराज. आमच्या आईच्या अंगावर फाटकं लुगडं आहे, खराब साडी आहे, ती सुद्धा कुरूप वाटायला लागलेली आहे.
पण आमच्या तरुण मुलांना, आमच्या तरुण मुलींना ते इंस्टाग्रामवर नाही का, हा, सुंदर लोकांचे एकाचे बूट, एकाची पॅन्ट, एकाचा शर्ट, हा, दुसऱ्याची गाडी, त्याच्यावर फोटो काढून टाकलेले, ते लाईक बदामसाठी. ते काळ आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा जर असं कुठं जर फरची जरी बदाम काढलं ना रे बाबा, आमच्या काळात एका पोरांनी असं रस्त्याला बदाम काढलं होतं, बरोबर. त्याला इतकं मारलं, तुम्हाला काय सांगावं त्या बदामाची जावी होती. आता बरेच जण जे शाळेत गेलेले असतील त्यांना ते लव म्हणजे बदाम, ते बदाम काढ. आता ते तरुणचे कॉलेजचे पोरं त्यांना माहिती आहे, असं बाकावर जरी काढलं एखाद्याच्या दुसऱ्याच्याच, तर त्याला ते बिचाऱ्याने काढणारा तिसराच, मार खाणारा चौथाच, हा, दुसऱ्यावरच मार म्हणजे कवा येऊन पडी होईल. आणि आता त्या बदामासाठी मारायला लागलेत. आपण व्हॉट्सअप बी आपल्याकडं, आता त्याला ऑप्शन आलंय, ते बदाम लावलं तरी लाईक फॉलो, याच्यात जग बदललंय महाराज. प्रत्येकाला वाटतं मी लेटेस्ट झालं पाहिजे, इन्स्टंट म्हणजे इंस्टाग्रामवर जग झालंय महाराज. इन्स्टंट पाहिजे, लगेच आम्हाला रिझल्ट पाहिजे, आम्ही लगेच रातोरात श्रीमंत पाहिजेत. आम्हाला कष्ट नकोय, आम्हाला श्रम नकोय, आम्हाला सातत्य नकोय, अजिबात नको. आम्हाला लगेच लकीडा लागला पाहिजे, नाही तर आमच्या बापाच्या जमिनीला भाव आलाय, आम्ही लगेच जमीन फुकली पाहिजे, त्याच्यात आम्ही बंगला घेतला पाहिजे, गाडी घेतली पाहिजे, आमचं लगेच लग्न झालं पाहिजे आणि आम्ही हनीमूनला विमानाने गेलो पाहिजेत. अशी परिस्थिती. एक मायबाप शेतकऱ्याला एक दृष्टांत आदवला म्हणून साक्षात झालेली गोष्ट सांगतो महाराज. असाच आमच्या परिसरातील एक शेतकरी कष्ट करून तुंडी पुंजी जमा केलेली 20 लाख रुपये अकाउंटला होते महाराज एका शेतकऱ्याच्या. का की आता पैसे जमलेले आहेत, मी खूप वर्षाचं कष्ट केलंय, आता मला एक सुंदर घर बांधायचंय. घराचं गाडीचं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं महाराज. आणि अकाउंटला पैसे ठेवले होते. एक दिवस असा आला, त्याला बीसी भरायची होती. ग्रामीण भागात बीसी चालतात, छोट्या छोट्या महिन्याला बचती करायचं आणि एखादं चांगलं काम, थोडे जमून पैसे आले की चांगलं काम करायचं, मुलीचं लग्न, शिक्षण, ॲडमिशन, चांगल्या चांगल्या गोष्टी. आणि तो बीसीत एटीएम मध्ये गेला बा महाराज. एटीएम मध्ये गेला, टाकतोय एटीएम मध्ये, आपके खाते में बैलेंस नहीं है. बोले आपके खाते में सब 0-0 है. म्हणजे 0-0 है. आता 20 लाख ज्याच्या अकाउंटला आहेत महाराज, आपले जर 100 रुपये असले, आमची ठकू अक्का हां बाजारात कोथिंबीर घेताना 20 रुपये दिले ते, तर आमच्या सकू अक्काला झोप लागून द्यायला. हां तेवढे सकू अक्का दिग बाई, तो बाजारात घेतलेले 20 रुपये. मग ज्याचे 20 लाख रुपये गेलेत महाराज, त्याला झोप येईन का? अजिबात नाही. जसं एटीएम घेतलं, घरी गेला, जेवलाच नाही. 8 वाजताची बीसी होती. एक जणाला म्हणला काही कर गाड्या, जरा पैसेच हरल्यावाने झाले, तर तू एवढी मग बीसी भर, आता मी घरी जाऊन झोपतो. कारण एटीएम खोटं बोलत नाही ना महाराज. ज्याच्या अकाउंटला 20 लाख रुपये, तो कसा जेवण? घरी जाऊन झोपला. पाठच सकाळी उठला, बायकोसोबत बोला ना, चहा प्याय ना, काय नाही. तुम्ही चहा घ्या, नको नको म्हणला, थांब मी जरा गणगणित आहे. सकाळीच उठला, पासबुक घेतलं, बँक उघडत नाही, तोवरच बँकेच्या महाराज दारात, साहेब उघडा, साहेब उघडा, मग 20 लाख रुपये काय केले? ते म्हणले महाराज सगळं जागे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, थांबा, आम्हाला थोडं उघडून द्या. आपण नाही का जुन्या काळात सुकून बघायला गेलो नाही का, मग ती म्हातारी तसला आरच्या मांडायची, त्याच्यावर ठोकळा उभा करायची, हळदी कुकू टाकायचं, मग ते ठोकळा उभा राहायचं, मग सांगायची त्या देवाने खालच्या आळीला गेलता ना तू नदीच्या कडेनी, मग त्या बाईने तुला धरलंय बाबा, आता तुला काहीतरी उतरून टाकावं लागेल. असंच त्यांचं काम आहे. गेले त्यांना पासवर्ड टाकणे, हां कॉम्प्युटर लॅपटॉप चालू करणे, मग ते अकाउंट नंबर टाकणे, मग ते बघणे की बाबा तो काय काशी केली, तो काय उद्योग केलेत, तो काय मोबाईलमध्ये बोटं घातलेत, मगच कळतंय ना. मग ते साहेब म्हणले थोडं शांत व्हा, पाणी घ्या, बसा, खुर्ची घ्या, एसी लावतो, थोडं गार व्हा. लगेच काढला, अकाउंट नंबर टाकलं, गडी मला बघा बघा, माझे 20 लाख रुपयातला रुपया शिल्लक नाही राहिला, काय केलं तुम्ही, कसं काय गायब झाले पैसे? ते म्हणले थांबा. लगेच स्टेटमेंट काढलं, पुरं स्टेटमेंट काढलं, पुरा गठ्ठाच पुस्तकच तयार झालं. याने बाप झालमा तेवढं पुस्तक का शाळात सुद्धा अभ्यास नव्हता केला. साधारण शेतकरी गडी काढलं की लगे बघितलं, मला तुमच्या अकाउंटला 1.5 लाख आले, तुमचे 60,000 गेले, 2.5 लाख गेले, 70 आले, 1.25 लाख आले. हा म्हणलं एवढा व्यवहार? म्हणलं हो. म्हणजे तुमचा मोबाईल कोणाकडे असतो? म्हणलं माझा, मी एवढा रागीट गडीन, मी एवढा नंगाट गडीन, माझ्या मोबाईलला कोण हात लावतंय? ताकद नाही माझ्या बायकोच हात लावायची. मग पोरगा सुद्धा ते म्हणले साहेब गडबड करू नका, ही सगळं ट्रान्झॅक्शन खूप दिवसापासून तुमचे व्यवहार चाललेत, तुम्ही खूप मोठे माणसं आहेत, तुम्ही सहज लाख लाख रुपयाची जुगार खेळता. तेव्हा अरे मी रुपयाची जुगार खात नाही, मी सुपारी खात नाही, आणि मी लाखाची जुगार खेळतो. ते म्हणले घरी जाऊन बघा की तुमचा मोबाईल कोण घेत असतं, तुमच्या मोबाईलमध्ये कोण बोटं घालीत असतं. गडी जसा का आला. आता आपल्या गाड्यांना फक्त बायकाच भेटतात, आणि बायका इतक्या खोडीच्या, तो गडी तिकडून राग आला, तो म्हणजे परिस्थिती अशी आहे की आमचा पठ्या हात उघडतोय नाही, तूच आमची बाई मेले वाचा. तो राखी गल्ली गोळा काय आला, ठोका पडायच्या आधीच भाई कुठं रस्त्याला, आणि यो गडी राग आलाय घरात. इतकी तर गाड्यांची अवस्था, परिस्थिती बेकार आहे बाबा. ठोका लागून घ्यायला बाया तयार आहेत का? नाही. गडी बायको रागवतोय तो बाईनी,
आखी गल्ली गोळा केली वा गल्ली गोळा केली इकडून तिकडून. मला थांब, तुला आता जीवच सोडित नाही. ती म्हणली म्या काय केलं नाही, काय झालं मला सांगा. ती म्हणली हा मोबाईल कोण घ्यायचं. आता माराप येणं भूत पळतं महाराज. ती बिड्डा चकली होती, तिला वाटलं आता हो बाबा पैशाचा विषय हां बडीतोयच काय नो आपल्याला खरंच. लगेच धरलं. ती म्हणली पोराला विचारा भाऊ. धरला पोरगा. 2-4 तर वाजेल्या तोवर वाजेल्या की लगेच सांगितलं ते मला सांगतो, खरं सांगतो, मला खरं सांग काय केलं सांगतो. तोवर तर 4-2 जमल्या भाऊ. त्या पोराला मारितो का, कोणता एक त्याचा का जीव घेतो का, काय झालं तो बघू. तोवर तो पोरगा वरडा बा माग. तोवर बायकोकडे नंबर आला. सांगती का आता मुंडक्यो पाय देऊ. ती म्हणले सांगती. म्हणजे माझ्या मोबाईलला कवा. ती म्हणली मी कवाच हात नाही लावला बा माझ्या मोबाईलला, पण आपला जो पोरगा आहे ना तो मोबाईल घ्यायचा बा. म्हणजे कवा घ्यायचा. म्हणजे तुम्ही आंघोळीला गेले आणि मी भाकरी करीत असली की तो हळूच काय करायचा, मोबाईल घ्यायचा, मोबाईलमध्ये काय काय बघायचा आणि परत आहे तसा ठेवून द्यायचा. तो काय करायचा महाराज, फोनपे गुगल पे माहिती आहे ना तुम्हाला. हां नाही तर मग जांजे महाराजाचा नंबर देऊ का, त्याच्यावर सेंड करून बघा काही भांडवल, माल आपला मावा नंबरवर टाकून द्या. म्हणजे लक्षात येईन फोनपे गुगल पे कसं चालतं बा, कसा माल त्याच्यातून गायब होतो. आणि मग लगेच पठ्ठ्यानी सांगितलं की बाबा हा तुमचा मोबाईल घेतून परत ठेवून द्यायचा. मग पोरगा बोलीला. तो म्हणला तुम्ही गेलात की मी काय करायचो, तो नंबर टेक्स्ट मेसेज आलेला डिलीट करायचा आणि फोन पेऊन त्याच्या अकाउंटला पैसे घ्यायचा. आणि तो इंडियन प्रीमियम लीग म्हणजे मॅचवर हे जे क्रिकेट आपले मुलं बघतात त्या मोबाईलवर त्या क्रिकेटसाठी पैसे लावायचा महाराज. त्या पोरानं 20 लाखातले 20 पैसे सुद्धा अकाउंटला ठेवले नाही. म्हणून माझ्या मायबाप शेतकऱ्याला एक विनंती आहे, आपण कष्टकरी माणसं आहोत, आपण मराठवाड्यातले माणसं आहोत, आपण कष्टाने जमवलेली पुंजी. आता पहिलं असं होतं की पोरगा नांगाट झाला, पोरगा कुठं हॉटेलात जायला लागला, खर्च करायला लागला, पार्ट्या द्यायला लागला की लगे कुटुंबाला कळायचं आपला पोरगा बिघडायला लागलाय, मग याच्यावर काहीतरी आवर घाला. आज अशी परिस्थिती आहे, घरी बसल्या गरिबी येते, घरी बसल्या कर्जबाजारी होता येतं, घरी बसल्या आपण कमवलेलं सगळं बरबाद करता येतं. म्हणून ज्याला मोबाईलमधलं जास्त ज्ञान नाही, आपल्या कमी आकलीच्या पोरांना लय मोबाईल देत जाऊ नका, लय बँकेचे व्यवहार करून देऊ जाऊ नका. हे जर आपण करून दिले की आपल्या घरी एका रात्रीत महाराज गरिबी येऊ शकते. विठ्ठल म्हणून आपल्या घरामध्ये मुलांवर संस्कार चांगले पाहिजेत. आणि संस्कार करणारी एकच गोष्ट आहे महाराज, ह्या तरी आता देशात. नाही तर तुम्ही एखाद्याच्या सोबत लावा, तो कुणाच्या तरी पक्षाच्या पार्टीच्या झेंडा दांडा हातात देईन, एक वेळची जेवणाची सोय करील, पण आयुष्याची भाकरी मात्र कधी देणार नाही महाराज. म्हणून आमचे मुलं शहरात गेले पाहिजे. जा बाबा तुला जमन ते कर. अहो आमच्या काय परिस्थिती बघा बियाण्याची महाराज. 1 मिनिटात तुम्हाला दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. आपल्याकडे बाजरीचं मैकोचं बियाणं येतं. हां ते कंस जर बघितलं आपल्याला काय वाटतं महाराज, अरे बापरे काय कंस येते माझ्या पिकाला. बरोबर. पहिलं मावशानं बियाणं कसं होतं, टोकरी फाडली की पेरा. हां खतं कसे होते, उकांड्यात गेले भरल्या बैलगाड्या टाकल्या की खतं होते. आज प्रत्येक गोष्ट खतापासून ते बियाणापर्यंत तुम्हाला विकत आहे. पण त्या एखाद्या बियाणावाल्याला, त्या मोठाल्या कणसावाल्याला, महागड्या पाकिटावाल्याला एकदा थांबून विचारा, बाबा हे तू आम्ही हे 400 रुपये किलोनी घेतो, पण आमचं जर पेरलं हे उगालं तर तू काय भावाने घेशील बोल. तू ॲग्रीमेंट करून दे की एवढं पिकानं आम्ही तू एवढं घेतो, लगेच आम्ही तो ह्याच कंपनीचा माल वापरतो. म्हणजे जाहिराती केल्या जातात, आम्हाला महागड्या गोष्टी आमच्या माथ्यावर थापल्या जातात, त्याची रिसेलची कुणीही गॅरंटी घेत नाही. म्हणून शेतकऱ्याची मायबापाची फसवणूक होती. बघा साधी छोटी गोष्ट आहे, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. खवा आपण बनवतो का नाही, खवा बनवतो, खव्यापासून पेढा बनवतो. पेढा कसा बनतो, 1 किलो खवा, 1 किलो साखर, 1 किलो मैदा. पेढ्याचा भाव काय बोला ना, पेढ्याचा भाव काय 400 रुपये 500 रुपये किलो. म्हणजे एका किलोचा खव्याचा भाव आमचा 180 रुपये. आणि त्यांच्याकडे गेला, त्यांनी 40 रुपये किलोची त्याच्यात साखर टाकली, 35 रुपये किलोचा मैदा टाकला की त्यांचे होतात 1,500 रुपये. आमच्याकडे 1.5 लाखाची म्हैस आहे, 1.25 लाखाची गाय आहे, पण 80,000 रुपये गुंतून आमचं पेढ्याचं दुकान नाही, आमचा दुधाचा व्यवसाय नाही. आम्ही जर कधी शहरात बीडला गेलो तर मसाला ताक पितो, पण ताक बनायला मावशानं काय लागतं, 1 लिटर दूध, त्याच्यात मोरं निघालायचं झालं. आमची मावशी उन्हाळ्यात म्हणते किती आलेत बरोबर महाराजासोबत, 7-8 आहेत का, वत पाणी त्याच्यात.
टाकून साक मिठाचा चमचा. हा झाले लगे 15 मसाला टाकतं तयार. 15 रुपये 10च पकडून द्या. किती झाले 150. आणि आमचं लिटर भर दूध केवढ्याला जाते 25 रुपयाला. बघा आम्ही मिरच्या पिकितो. आमच्या जागरणाला जेव्हा मिरची पावडर आणायची तेव्हा मिरची पावडरचा भाव आहे 400 रुपये किलो. आम्ही धना पिकवतो पण आमच्या धना पावडरची किंमत आहे 400 रुपये किलो. आम्हाला दुधापासून पनीर बनतं पण आम्हाला पनीर कसं बनतं हे माहीत नाही. पनीर आम्हाला खायला जमतं पण आम्ही डुप्लिकेट पनीर सुद्धा खातो 400 रुपये किलोनी. म्हणजे आम्ही कच्चा माल फक्त मातीच्या भावाने विकतो महाराज. त्याचं योग्य दाम घेत नाहीत. ही मायबाप शेतकऱ्याची अवस्था आहे महाराज. म्हणून आमच्या मुलांवर संस्कार झाले पाहिजेत. आमच्या मुलांना श्रमाची सवय लागली पाहिजे. आमच्या मुलांना श्रमाची लाज वाटली नाही पाहिजे. आमचे आईवडील गरीब आहेत, गरिबीची लाज वाटली पाहिजे. आणि कधीतरी आमच्या मुलांना प्रश्न पडला पाहिजे की मी जरी गरीबाच्या घरी जन्माला आलो असलो तरी मी गरीब म्हणून मरणार नाही. माझ्या आईला, माझ्या वडिलाला किंवा मी माझ्या स्वतःच्या बायकोला, मुलाला विमानात बसवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही फक्त वावरात बसून महाराज विमान बघायचं. अरे चाललंय राव विमान. अरे कधीतरी आपण त्या विमानात बसलो पाहिजेत ना. का शेतकरी जर विमानात बसला तर काय मुळ्यात होईन का रातोरात त्याला? का बाबा आपण जर सगळे विमानाने वारीला गेलो तर वैष्णोदेवीला गेलो दिल्लीपर्यंत तर काय विमानात अडचण आहे का? इशीत आपल्याला काही त्रास होईल का? महाराज आमचा मायबाप शेतकरी सुद्धा विमानात बसला पाहिजे महाराज. जर आपण ज्या दिवशी आमचा मायबाप शेतकरी विमानात बसेल ना महाराज, आमचे मुलं ज्या दिवशी आमच्या आईवडिलांना चांगला चारीधाम विमानाने फिरून आणतील, बाहेर देशात जातील महाराज. आपण श्रीराम प्रभूचे फक्त म्हणतो 7 समुद्रापार होते. ज्यावेळेस आम्ही इंडोनेशियाला गेलोत, ज्यावेळेस आम्ही बाली बेटावर गेलोत ना महाराज, त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष पाहिलं रामायण हे बाली बेटावर 3000 रुपये तिकिटाने दाखवलं जातं. ते इंग्लिश भाषेत दाखवलं जातं आणि तिथं बोललं जातं. म्हणजे इंग्लिश भाषेत पुस्तकं दिले जातात आणि तिथं त्यांच्या बाली भाषेत रामायणाचे शो होतात, शो. आणि त्या रामायणाच्या शोचे 3000 रुपये तिकीट आहे. आणि जर आपण म्हणलं ना इथं रामायणाचार्य आलेत, सप्त्यामध्ये रामायणाची कथा आहे तर तुम्ही या. ते म्हणते काय बरं रामायणाची कथाला जावा, सकाळी दुपारा 2ला सुरू होती, 2 तास बोर होते, रामाचं काय ऐकावं. म्हणजे आपल्या श्रीराम प्रभूची सुद्धा ख्याती महाराज 7 समुद्रा पार आहे. हे आमच्या मुलांना ज्यावेळेस कळेल त्यावेळेस आमच्या सुद्धा मुलांच्या स्वप्नामध्ये बळ येईल आणि आमचे सुद्धा मुलं 7 समुद्रा पार जाऊन त्या ठिकाणी आपलं स्वतःचं कर्तृत्व उभा करतील. विठ्ठल. आणि ज्यावेळेस राम प्रभूची भक्ती, भगवंताची भक्ती आमचे मुलं करतील त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये भागवत करीती श्रवण, गीता 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 भागवत, गीता भागवत, गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतना विठोबाचे, विठोबाचे, अखंड चिंतना विठोबाचे, विठोबाचे, तयाच्या चिंतन कोणी कन्या पुत्र होती जाई साधिक, 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 कोणी कन्या विठोबाचे, विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे, कोणी कन्या पुत्र होती जाई साधिक, कोणी कन्या पुत्र होती जाई साधिक, कोणी कन्या पुत्र होती जाई साधिक, कोणी कन्या पुत्र होती जाई. वा सुंदर. एकदा टाळ्या वाजा सर्व टाळकऱ्यांसाठी, माळकऱ्यांसाठी, स्वतःसाठी बी, स्वतःसाठी एकदा वाजवा.
काय आजपर्यंत आम्हाला दुसऱ्यासाठीच वाजायचे, पण आम्ही कीर्तनात आलो, स्वतःचं कौतुक कोणी करायचं, आपण हेच विसरून गेलो. नेता आला सभेला जायचं, हा पंगत असली पंक्तीला जायचं, कीर्तनात गेलं, पण स्वतःसाठी काहीच नाही. महाराज आले म्हणून कीर्तनाला यायचं, हा टाळकरी गायक गातात म्हणून त्यांचं गायन ऐकायचं, पण आपल्याला काहीतरी मिळावं, आपणही कीर्तनात आहोत याचा सुद्धा हेवा वाटला पाहिजे महाराज, म्हणून आपण स्वतःसाठी टाळ्या वाजल्या, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि गीता भागवत करीती श्रवण, म्हणजे हे जे सात्विक मुलं आहेत, जे परमार्थात असतात, ते घरामध्ये काय करतात, गीता भागवताचं श्रवण करतात. बघा, आज आपल्या घरामध्ये देव्हारा आहे, त्या देव्हाऱ्याला जोडून ग्रंथालय असावा, आपल्या घरामध्ये गाथा असावा, गीता असावा, ज्ञानेश्वरी असावा, हरिपाठ असावा. ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घरदार होईल भुई सपाट. कारण आपल्या घरामध्ये ग्रंथाचं कपाटच असावं महाराज. जर आपल्या घरात ग्रंथाचं कपाट नसेल तर आपले मुलं गीत भागवताचं श्रवण कसं करतील. मी म्हणतो नका का वाचनात बाबा, पण त्यांना बघितले होतं कळण ना, तो आपला हिंदू धर्माचा ग्रंथ आहे, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे. पाया तर पडते ना बघितले, आपलं म्हातारं पडते, आपली आजी पडती, आपले वडील पडतात, आपली आई पाया पडती, म्हणजे आपले मुलं पाया नाही पडायचे का, पडते. पण आपले पोरं कसे आहेत, उलशिक शिकले, उलशिक शायनिंग उलीतील इंग्लिश यायला लागली की लगेच पठ्ठे जातात इकडून तिकडून. आता जमानातून जमलं, आता आपल्याला एकलं एक कंडे भाव, ह्यो कंडे कापून शेतकऱ्याने वारकऱ्याने टाळकऱ्याने कुठंतरी थांबेला पाहिजे. कोणता, मारणाचा खर्च करायचा, बावखीच्या उरावर गावात रुबाबात लग्न झालं पाहिजे, जमलं की प्री वेंडिंगच झाली पाहिजे, त्याला तर 1.5 लाख, रात्रीचं लग्न झालं पाहिजे. आणि इकडून तिकडून बघा, आपल्या गावात बी असे काही नवरदेव असले तर बघा, नवरी नवरदेव लग्न जमलं की मी तर नेहमी सांगत असतो बा, की हे लग्न जमलं की नवरदेवाला बस्ता बांधून बस्ट करतात. आपली बस्त्याची पद्धत कशी आहे, 2-4 नवरीच्या कलावऱ्या, 2-4 नवरदेवाचे कलावरे. आता बीड जवळ आहे ना आपल्या, बीडच्या पेठेत गेले वा, म्हणले नवरदेवाचा बस्ता करायचा आहे, जमले 2-4, नवरीचा करायचा आहे, शिरले एका दुकानात गेले की लगे. आता याचा काय बाप का खानदानी, याची काय सुरतला फॅक्टरीत कामाला नसती, पण तिथं महाराज त्या दुकानदाराने डाव केलेला असतो. अशी सुंदर कपडे दाखायला एक मुलगी उभा केलेली असती की नाद नाही करायचा. आणि ह्या गाड्याला आयुष्यात काय सर म्हणून का ऐकायची सवय नसती. हां, सर म्हणलेल्याच्या बाप जालमात चालत नाही. हां, ह्यो म्हणजे चांगलं बिभीषण नाव ठेवलं तर बिब्या, देवाचं हनुमंत नाव ठेवलं तर हन्या, तुकाराम महाराजाचं तुकाराम नाव ठेवलं तर तुक्या, हां, गणपतीचं गणपत नाव ठेवलं ते म्हणतो गण्या, अंगद नाव ठेवलं ते म्हणतो आंग्या. असे आपले गडी आहेत महाराज. आणि हे आंग्या बिब्या, हे असे तुक्या, हे जर तिकडे गेले, तिथं आपण नावाचं किती भगवंताचं संताचं नाव जरी दिलं तर त्या नावाला सुद्धा आपण नावं ठेवतो महाराज, त्याचा सुद्धा आदर करीत नाहीत. ही शोकांती काय ना, मग हे तिथं कपडे घ्यायला जातात, गेले की लगेच भारी. यांना हलका कपडा चालत नाही ना, यांना गच करून झालेला असतं पुरा अंगाला. हां, हलका काय चालन काय, 1000-1200चा 800चा नाही चालणार. त्यांना पाहिजे 3 पीस. मुलीला कोणता खोटे महाराज, मुलीला कोणता पाहिजे, घागरा पाहिजे. हा, घागरा तो बी कसला 30-35 हजाराचा. आणि मग ती मुलगी अशी दाखवती, सर खूप भारी सूट होत आहे तुमचे, इतकं छान दिसल ना तुम्हाला, असं हात लाव, इतकं छान दिसत, विचारू नका, वाव ब्युटिफुल, एकदम नाईस, गुड, खूप छान दिसते. आता याची घरात बायको याला इतकं सुंदर बोललेली नसती, कलावऱ्याला गेलेल्या. हां, इतकी सुंदर व्यक्ती जर इतकं प्रेमाने बोलती, ह्यो रोगर नाही प्यायचा एका मिनिटात. हां, इकडं बघता बघता असला घडी एका मिनिटात रोगरची बाटली हाताला घेईन, म्हणून इतक्या प्रेमाने पाजी ती का नाही प्याणार. आणि मग असं जर त्याला ड्रेस घ्यायला गेले तेव्हा म्हणते 6000 रुपये मीटर आहे बा, म्हणजे घेऊन टाका. म्हणजे महागडे कपडे. मुलीचंही तसंच, खूप छान दिसन ताई तुला, खूप सुंदर दिसतील, घेतलाच बस्ता बांधला की हे बस्ट केले. आणि आपले लोक काय करतात, बस्ता झाला की तोवर एक जण आपला पाहुणा हुशारच असतो, ते म्हणतो चला लई टाईम झालाय, आपण ओळसाक नाश्ता करू. 200-400 रुपये नाश्त्याला कुणी घालतं. पण मुलीचा बाप, मुलाचा बाप हे कवाच म्हणत नाही मागाचे कपडे, तो आपला चोरावणी धरून आणल्यावनी, हां, अडचणीतला घडी कापायला चालल्यावनी तुटक उभा असतो, येते चाललंय चलून दे, आता इलाज नाही, जमत नव्हतं जमलंय, हां, पोरीला चांगलं स्थळ मिळालंय, म्हणजे असा गडी तो कोपऱ्याला उभा. हां, आणि टक रागू पुढं तोवर तर बिल व्हायच्या टायमाला तर गडी तोवर तर नाश्त्याच्या दुकानात चालू झाले म्हणले हे खायला. हे दोघं करण्यात येत, हे जीवाला खातेत. आणि अशी परिस्थिती. पण माझं अशा मुलांना चॅलेंज आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊन
जो बापाच्या, आईच्या, सासूच्या आणि सासऱ्याच्या जीवावर जो तुम्ही ड्रेस घेतलाय ना महाराज, तुम्ही जर खरंच खानदानी अवलाद असली ना तर तेवढ्या किमतीचा एकदा स्वतःच्या कमाईवर ड्रेस घाला आणि तो घालून गावाला दाखवा की मी आप कमाईवर हे ड्रेस घेतलाय, आप कमाईवर एवढ्या मागाचा 11,000चा बूट घेतलाय महाराज. हे जर आमच्या मुलांनी दाखवलं ना तर त्याला आपल्या पाकिटातला 1100 रुपये तर कवा जग जाहीर कीर्तनात सत्कार करीन महाराज. पण हे करत नाहीत. आईबापाच्या जीव महाराज, हे हसायची गोष्ट नाही, हे शोकांतिक आहे तुमची आमची. आमचा शेतकरी, माळकरी, टाळकरी का आत्महत्या करतोय? ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या देशातील शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी केली. हा शेतकरी कर्ज मुक्त असावा, श्रीमंत असावा, समृद्ध असावा, ही खरी संताची शिकवण आहे. तुकोबारायचं किती सुंदर प्रमाणे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे कोण करी. अरे जोडून या धन, जोडून या धन उत्तम व्यवहार. बरोबर, उत्तम व्यवहार केला पाहिजे का नाही? आम्ही आमच्या शेतीतला माल तरी चांगला विकला पाहिजे का नाही? अशी परिस्थिती. म्हणजे धन जोडायचं, श्रीमंती आणायची, ही जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक दुसरं एक प्रमाणे, जवळ चाले मोठा धंदा तवा बहीण म्हणे दादा. माल है तो ताल है, नाही तो दुनियाभर की हाल आहे. ज्याच्याकडे महाराज माल आहे ना त्याचाच ताल आहे. ज्याचा धंदा मोठा चालतोय त्याला बहीण दादा म्हणते. चुकून इकडून तिकडून सख्या बहिणीची जरी महाराज सोयरीक आली, बघा आपल्या बहिणीचीच पोरगी असून यानं लगेच म्हणते दादा हॅलो, अरे तुझ्याकडे आला, हा हा कमी गाडी होतो, हा हा तो का गडबडे, हा जाती का, बर बर जा. म्हणजे तिला माहिती अक्का येते. म्हणलं की अक्का येते म्हणजे अक्का काय करते, आपल्या गुढीच हात मागती. इकडून तिकडून लापाटून अक्का गेली रे गेली की तिथवर म्हणती, तिथसली आपल्या भावाची बायको ती म्हणते आमची गुड्डी ना लय हुशार, आम्ही आत्ता तिला क्लास लावणार आहेत पुण्याला, 80,000 फी भरली, हा आता तिला इंजिनियर व्हायचंय. अक्का लावली का चहा पाजून वाट, तोर 3 महिन्याने अक्काला फोन येतो, आता बाई तुम्ही बोल ना, काय नाही दुपारी उलसक 2 वाजता येता का, गुडीला उलसक पाहुणे आलते सुपारी फोडायची. हा अक्का तर शॉक मध्येच जाती. अचानक गुडीला काल इंजिनियर व्हायचं होतं ना, आज गुडीला पाहुणे कुठून आले, लगेच सुपारी. नाही ते म्हणले काय झालं, आमचे थोरले साडूच ऐका ना, तो बहीण नाही बरं का, थोरले साडूच ऐका ना. आणि त्यांनी काय केलं, पाहुण्याने चांगलं स्थळ आणलं, पोरगा ITत हे, 1.5 लाख पगार हे, 82 लाखाचा फ्लॅट घेतलाय पुण्यामध्ये आणि सगळं टुमटुमीत हे. मग पाहुणे काय ऐकनात. आणि मग बाई आमचं काय चाललं नाही. आणि मग आता सगळं घडून आलं, चांगला योग आला. आणि मग म्हणलं जाऊन द्या, कवा ना कवा तरी करायचं, हे तरी नाही तरी शिकून काय करणार आहे. हां जाईन आपली बिचारी गाडीत बसन, चांगला फ्लॅट हे, फ्लॅटमध्ये राहीन, चांगला स्वयंपाक करीन, तो गडी गाढवानी 12 तास ड्युटी करीन, ती गुडी तर टुमटुमीत राहील ना. अशी परिस्थिती आहे महाराज. म्हणून आमच्या मुलांनी त्या ठिकाणी आता चांगलं जीवन महाराज जगलं पाहिजे. आपण आता सगळ्यांनी असे हात वरती करायचे, कारण कीर्तनाच्या नियमाप्रमाणे संकल्पित जर वेळ झाली तर मी असं झांजे महाराज किती वेळ बोलले तर तुमचे कान असे टवकारून राहणार की महाराज काय काय बोलतात ऐकूच वाटणार. पण खऱ्या अर्थानं आता सगळ्या मावशांना सांगतो, अशा जबर टाळ्या वाजायच्या की असं वाटलं पाहिजे की आपली कोण आहे, सुने कुठं टाळीत, आणि सुनाला काय वाटलं पाहिजे, आपली कोण आहे, सासू आहे. अशा जोरात वाजायच्या. आणि ज्याला कोणीच नाही त्यांनी असं समजायचं की याच्या टाळीमध्ये झांजे महाराज आहेत. विठाला